पुंडलीकवरदारि विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की जय। ओम नमः परमहंसास्वादित चरणकमल चिन्मकरन्दाय भक्तजनमानस निवासाय श्रीरामचन्द्राय वागीशायस्य वदने लक्ष्मीर्यस्य च वक्षसे यस्यास्ते हृदये संवित् नृसिंहमहं भजे। ओम वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखात् अरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। श्रीविठ्ठलं सुकरुणार्णवमाशुतोषं दीनेष्टपोषमघसंहतिसिन्धुशोषं श्रीरुक्मिणीमतिमुषं पुरुषं परन्तं वन्दे दुरन्तचरितं हृदि सञ्चरन्तं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। ॐ योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। पुण्डलीकवरदारि विठ्ठल गोपाल कृष्ण भगवान की जय। राजोवाच प्रियव्रतो भागवत आत्मारामः कथं मुने गृहे रमत यन्मूलः कर्मबंधः पराभवः। श्रीमद्भागवताच्या पंचमस्कंदापासूनची कथा आपल्याला पाहायची आहे। पंचमस्कंदामध्ये पुराण लक्षणाचा विचार करत असताना स्थान नावाच्या पुराण लक्षणाचा विचार आहे। स्थान शब्दाचा अर्थ स्थिती। उत्पत्तीचा विचार करण्याकरता तिसरा आणि चौथा असे दोन स्कंद आले। तिसऱ्या स्कंदामध्ये कारण तत्वाची उत्पत्ती कार्यतत्वाची उत्पत्ती सांगण्याकरता म्हणून विसर्गाचा विचार करणारा चौथा स्कंद आणि उत्पत्तीचे दोन प्रकार कारण कार्याची उत्पत्ती झाल्याच्या नंतर त्याचं काहीतरी रक्षण झालं पाहिजे ना, स्थिती झाली पाहिजे ना। उत्पत्तीच्या नंतर स्थितीचा विचार करण्याकरता पाचवा स्कंद येतो। भगवंताने निर्माण केलेलं हे जग सांभाळण्याकरता काय काय योजना केल्या याचा विचार करणारा हा पाचवा स्कंद आहे। एकंदर पाचव्या स्कंदाची अध्याय संख्या जर आपण पाहिली तर 26 आहे। 26 अध्यायामध्ये 20-3-3 अशी वर्गवारी करायची आहे। 20 अध्यायातून परमेश्वरानं या भूमंडळावर जगाच्या रक्षणाकरता स्थितीकरता काय योजना राजलोकांच्याकडून करून घेतल्या त्याचा विचार आहे। पुढच्या 3 अध्यायातून ऊर्ध्वलोकात भगवंताने केलेली रक्षणाची योजना आहे आणि शेवटच्या 3 अध्यायातून अधोलोकामध्ये भगवंताने जगत रक्षणाकरता काय योजना केली याचा विचार केलेला आपल्याला पाहायला सापडतो। एकंदर 20 अध्यायातून भूमंडळावरचं रक्षण, भूमंडळावरच्या रक्षणाची योजना, पुढच्या 3 अध्यायातून ऊर्ध्वलोकातली जगत रक्षणाची योजना आणि शेवटच्या 3 अध्यायातून अधोलोकामध्ये अतल वितल वगैरे खालच्या लोकांमध्ये भगवंतानी जगाच्या रक्षणाकरता काय योजना केली या संबंधातला विचार केलेला आपल्याला पाहायला सापडतो। असा एकंदर जगाच्या रक्षणाचा विचार सांगणारा, स्थान नावाच्या पुराण लक्षणाचा विचार सांगणारा आणि जगाचं रक्षण करणं हाच परमेश्वराचा सगळ्यात मोठा विजय आहे असं शुकाचार्याने सांगितलं। स्थितीर वैकुंठ विजयः, जगाचं रक्षण करणं हाच भगवंताचा सगळ्यात मोठा विजय असं एक चिंतन शुकाचार्याने केलेलं आहे। त्या संबंधानं आपल्याला थोडासा या स्कंधाचा विचार करायचा आहे। फार चांगली परंपरा, प्रियव्रताच्या वंशाचा विस्तार, स्वयंभू म्हणून आणि शतरूपा यांचा जो संसार झाला त्यांच्या संसारामध्ये त्यांना 2 मुलं झाली। मोठा मुलगा होता, ज्येष्ठ मुलगा, त्याचं नाव होतं प्रियव्रत, आणि धाकटा मुलगा जो होता त्याचं नाव होतं उत्तानपाद। उत्तानपाद राजा धाकटा असून ऐका त्याला संसाराची प्रवृत्ती ताबडतोब झालेली असल्यामुळं चतुर्थ स्कंधात त्याचं चरित्र येऊन गेलं, पण प्रियव्रताला संसाराची प्रवृत्ती लवकर झाली नाही म्हणून त्याचं चरित्र पंचम स्कंदामध्ये आलेलं आपल्याला पाहायला सापडतं। त्याचं चरित्र आपल्याला लगे बघायचं आहे, विस्तार काही करत नाही फारसा। जगाच्या रक्षणाकरता परमेश्वरानं सगळी योजना कशी केली बाकी काही विचार न सांगता ज्ञानोबाराची एक ओवी सांगतो पुढे चालतो।
ज्ञानोबरायांनी वर्णन केलंय. आपण थोडंसं चिंतन करा. एक मातीचं ढेकूळ एवढ्या मोठ्या पाण्यामध्ये जर आपण टाकलं, एक टोपलंभर पाणी घ्या आणि त्याच्यामध्ये एक मातीचं ढेकूळ टाकून बघा, विरघळून जातं. पण समुद्र महाजळामध्ये पृथ्वी नावाचं मातीचं ढेकूळ जे टिकून आहे, ज्ञानोबरायांनी त्याचा विचार काय सांगितला. मी रिगालो असे भूतळी म्हणून समुद्र महाजळी हे पावसूची ढेपुळी विरेची ना. पावसूची ढेपुळी, पावसू शब्दाचा अर्थ धूळ. पावसू म्हणजे धूळ. धुळीचं ढेकूळ असलेली ही पृथ्वी समुद्र महाजळामध्ये का विराली नाही, त्याचं कारण देवाने सांगितलं. मी रिगालो असे भूतळी, या भूतळात माझा प्रवेश आहे. जिथं जिथं रक्षणाचा विचार आपल्याला पाहायला सापडतो तिथं तिथं परमेश्वराचा अनुप्रवेश आहे आणि भगवंताने त्या जगाच्या रक्षणाकरता काही योजना केलेली आहे असं आपल्याला चिंतन करता येतं. पंचमस्कंदाला सुरुवात करू आपण. प्रियव्रताच्या वंशाचा विचार आहे. प्रियव्रत अत्यंत विरक्त अंतःकरणाचा आत्माराम महात्मा, संसाराकडे प्रवृत्त न होणारा संन्यस्त वृत्तीचा असा असताना एका दिवशी नारद त्याच्याकडे आले. नारद त्याला तत्व विचार सांगणार होते. एवढ्यात तत्वचर्चेला प्रारंभ व्हायच्या अगोदर तिथं ब्रह्मदेवाचं आगमन झालं. ब्रह्मदेव आलेले पाहिले. नारद बाजूला झाले. ब्रह्मदेवाला उच्चासनावर बसवलं. प्रियव्रताकडे नारदाकडे ब्रह्मदेवानी पाहिलं आणि प्रियव्रताला विचारायला लागले, काय चाललं प्रियव्रता? काय नाही म्हणे, नारद आले होते, सत्संग चालला होता, थोडी आत्मचर्चा चालली होती, ब्रह्मज्ञानाचा विचार नारदाकडून ऐकत होतो, वैराग्य अंतःकरणाला आहेच आहे माझ्या. ब्रह्मदेवाने सांगितले ते सगळं बाजूला ठेवा म्हणले. नारदाला सांगितलं पोथी गुंडाळून ठेवा तुमची, याला लग्न करायला सांगणार आहे मी. संसार केला पाहिजे प्रियव्रता, तू संसार कर, लग्न कर. ब्रह्मदेवाची आज्ञा म्हणल्यावर प्रियव्रताची ना म्हणायची काय पात्रता आहे? प्रियव्रत गप्प बसला. प्रियव्रत म्हणायला लागला, महाराज मला लग्न करायला कशाला सांगता? मी विरक्त आहे ना, मी आत्माराम आहे ना, भार्याराम नाही, संसाराराम नाही, लग्न कशाला करायला सांगता? ब्रह्मदेवाने सांगितलं तुझ्यासारख्या शुद्ध पुरुषाचा वंश जगामध्ये टिकला पाहिजे, याच्याकरता तुला लग्न करायला सांगतो. तू लग्न केलं तर तुझं काही बिघडत नाही. ज्याच्या अंतःकरणाला वैराग्य आहे, ज्याच्या अंतःकरणाला अनासक्ती आहे, अशा मनुष्याने लग्न केलं तरी काही बिघडत नाही. ज्याच्या अंतःकरणाला अनासक्ती नाही अशा मनुष्याने अरण्यवास स्वीकारला तरी त्याचं काही फार चांगलं होतं असं म्हणायचं कारण नाही. अंतःकरणात वैराग्य स्थिर आहे की नाही याच्यावर सगळा विचार अवलंबून आहे. अनासक्त असलेले बरेच महात्मे संसारी आहेत आणि आसक्ती धरून असलेले बरेचसे महात्मे वैराग्याचा आभास दाखवतात पण संसार करत बसतात. सर्वत्र सांडोनी सर्वस्व सांडोनी वना गेला, वनी वनिता चिंतू लागला. अशी चित्र काय जगामध्ये थोडी आहेत. आणि अनासक्त वृत्तीनं संसारामध्ये राहणारी, मी आमच्या घरातलं सांगतो, आमचे पणजोबा होते, माझे पणजोबा नारायण महाराज संसारी होते म्हणून तर आम्ही जन्माला आलो. त्यांचे पणतू आता संसार चालू. सकाळी उठून ब्राह्म मुहूर्तावर महाराजाचं स्नान, संध्या, 7 दिवसात ज्ञानेश्वरीचं पारायण झालंच पाहिजे, 7 दिवसात गाथेचं पारायण झालंच पाहिजे, 15 दिवसात नाद भागवताचं पारायण झालंच पाहिजे, 1 महिन्यावर श्रीमद भागवताचं पारायण झालंच पाहिजे. हा जन्मभराचा नियम होता त्यांचा, जन्मभराचा नियम. सगळा नित्य नियम होईपर्यंत ब्रह्मांडाची उलथापालथ झाली तरी ते कोणाशी बोलत नव्हते. घरात त्यांची बायको मेली तरी त्यांचा नित्य नियम होईपर्यंत त्यांना सांगायची प्राज्ञा नव्हती लोकांची तुमची बायको मेली म्हणून. सगळा नित्य नियम झाल्यानंतर मग समोर जाऊन त्यांना महिपती महाराजांनी त्यांच्या धाकट्या बंधूंनी सांगायचं, महाराज असं असं झालंय घरात आपल्या. ठीक आहे, चला लागा पुढच्या कामाला. इतकी अनासक्ती. एका दिवशी काय झालं, त्यांच्या घरात चोरी झाली. मोठी जहागिरी होती घरामध्ये, मोठी संपत्ती होती, 500 तोळे सोनं होतं, गेलं सगळं चोरीला. सगळं सोनं चोरीला गेलं. घरातल्या माणसाची शोधाशोध सुरू झाली, इकडे तिकडे बघणं. नित्यनियम चालू आहे. ज्ञानेश्वरीचं वाचन झालं, गाथेचं वाचन संपलं, भागवताचं वाचन झालंय, श्रीमद भागवत संपत आलंय. सगळी मंडळी घरातली समोर बसून आहे. एकदाही त्याने मान वर करून बघितलं नाही. म्हणे काय झालंय, कशा करता तुम्ही सगळे बसलात, घाबरलेले चेहरे तुमचे का दिसतात? कोणाला एका शब्दाने मान वर केलीच नाही. सगळा नित्यनियम संपला. भागवतावर डोकं टेकवलं, सगळे ग्रंथ बाजूला असे समोर सरकवल्याबरोबर विचारलं, हा कशा करता? सगळेजण ज्या अर्थी बसलात त्या अर्थी घरात काहीतरी अडचण झाली. काय झाले सांगा?
हळूच महिपती महाराजांनी त्यांना सांगितलं, धाकटे बंधू होते महिपती महाराज त्यांचे. त्यांनी सांगितलं म्हणे, दादा असं असं झालं, आपल्या घरात चोरी झाली, 500 तोळे सोनं आपल्याकडे जे होतं ते सगळं चोरीला गेलं. असं झालं होय, फार चांगली गोष्ट आहे म्हणे. एक हलवाई दर्शनाला रोज येत होता आमच्या मठाच्या जवळ, ते हलवाईचं दुकान माझ्या लहानपणापर्यंत होतं. त्या हलवाईला सांगितलं महाराजांनी, म्हणले तुझ्याकडे जेवढे पेढे असतील तेवढे माझ्याजवळ आणून ठेव, आलेल्या माणसाला प्रसाद द्यायचा आहे आज. आलेल्या प्रत्येक माणसाला महाराज 2 पेढे द्यायला लागले. रोजची त्यांची प्रसाद देण्याची पद्धत म्हणजे 1 पेढा देत असत, त्या दिवशी 2 पेढे द्यायला लागले. 2 पेढे द्यायला लागल्याबरोबर एका भाविकाने विचारलं, म्हणे महाराज आपण आज 2 पेढे का देता? महाराजांनी सांगितलं, तुला कारण कळालं नाही का? म्हणले, अरे माझ्या घरामध्ये माझ्या मोहाला जे कारण होतं ते देवाने एकदम घालवलं, याचा आनंद म्हणून 1 पेढा, आणि नेणाऱ्या माणसाला एकदम एवढं मिळालं याचा आनंद म्हणून 2रा पेढा आहे म्हणे. एवढी अनासक्त वृत्ती ज्या महात्म्याला असेल, त्या महात्म्यानं संसार केला काय, लग्न केलं काय, 2 लग्न केली काय, 3 लग्न केली काय, काय बिघडणार आहे त्याचं? काही बिघडत नाही. अनासक्तीच अंतःकरणाला नाही. संन्यासाचा भगवा वेश धारण केलेला आहे, पण अंतःकरणातली एका फुटक्या पैशाची सुद्धा भावना जात नाही. त्या माणसाने नुसता संन्यास घेतला म्हणून त्याचं काय फार उत्कर्ष व्हायचा थोडंच. ब्रह्मदेवाने समजून सांगितलं, प्रियव्रता तुझं चित्त अनासक्त आहे, संसार कर, संसार तुझा वंश जगामध्ये टिकला पाहिजे, माझी भावना आहे, जा संसार कर. नारदाला सांगितलं, उठ इथून, गुंडाळून ठेव तुझ्या पोथ्या, सांगायचं नाही याला ब्रह्मज्ञान आत्ताच, याला आत्माराम आहे हा, याला ज्ञान होणारच आहे. याची मुळातलीच अनासक्त विरक्त वृत्ती आहे, संसार करून हा लगेच परमार्थाला लागणार आहे, पण याचा मोक्ष जगात टिकला पाहिजे, माझी भावना आहे. प्रियव्रतानं लगे लग्न केलं, 10 मुलं झाली, 7 ब्रह्मचारी निघाले, नैष्ठिक ब्रह्मचारी, 7 अग्नी नामे, अग्नीची नावं 7 जणाला ठेवली. दुसरं एक लग्न केलं, त्या बायकोच्या पोटी 3 मुलं जन्माला आली, ती मन्वंतराची अधिपती झाली. आणि एवढा विस्तारानं संसार करणाऱ्या या प्रियव्रताला सबंध पृथ्वीचं शासन सांभाळता सांभाळता एका दिवशी असा विचार मनामध्ये आला की हा सूर्य नारायण सगळ्या जगाला प्रकाश देतो खरा, पण अर्ध जग प्रकाशित ठेवतो आणि अर्ध जग अंधारामध्ये ठेवतो. आपण या उरलेल्या अर्ध्या जगाला प्रकाश द्यायची योजना करू. त्याने एक रथ सिद्ध केला, रथामध्ये स्वतः सूर्यासारखा आरूढ झाला. सूर्याच्या गतीच्या उलट गतीनं त्यानं आपला रथ पृथ्वीवर फिरवला आणि अर्ध जग सगळं प्रकाशात आणण्याचा त्यानं पृथ्वीला 7 प्रदक्षिणा करून प्रयत्न केला. प्रयत्न सफल झाला. सगळ्या जगाला कायम प्रकाश, अर्ध्या जगाला सूर्याचा आणि अर्ध्या जगाला प्रियव्रताचा प्रकाश. काय ताकद असेल विचार करा. आणि त्या 7 परिक्रमामध्ये त्यानं ज्या 7 परिक्रमा केल्या त्याच्यानंतर त्याला सांगितलं, नाही म्हणे सूर्य नारायणासारखा प्रकाश आपल्याला देता येतो, ती कृपा आपल्यावर भगवंताची आहे, एवढं मी आजमावून बघितलं. सूर्याचं काम करायचं मला काही कारण नाही, मला मुक्त व्हायचंय, मला सूर्याचं काम करायचं नाही. 7 परिक्रमामध्ये त्याच्या रथाच्या चाकाने पृथ्वीवर 7 खड्डे निर्माण झाले, त्याच्यात पाणी साठलं, ते झाले समुद्र. आणि त्या 2 समुद्राच्या मध्यभागातला जो भाग होता त्याला म्हणतात द्वीप. 7 द्वीपाचं राज्य त्यानं निर्माण केलं. आपल्या राज्याचा 7 द्वीपात विभाग केला. आपल्या 7 मुलांना ते राज्य विभागून दिलं. जे नैष्ठिक ब्रह्मचारी 3 होते त्यांना द्यायचं काही कारण नव्हतं. दुसऱ्या भार्येपासून जे 3 जण झाले होते ते मन्वंतराचे अधिपती झाले होते, त्यांनाही हे लोकातलं राज्य द्यायचं कारण नव्हतं. उरलेल्या 7 अग्नी नामक मुलांना 7 द्वीपाचं राज्य विभागून दिलं. प्रियव्रतानं केलेलं हे काम भगवंताच्या शिवाय कोणालाही करता येणार नाही असं त्याचं गीत गायलं जातं, असं शुकाचार्य इथं म्हणतात. प्रियव्रत कृतं कर्म कोण कुर्याद विना ईश्वरम. ईश्वरा विना प्रियव्रतानं केलेलं काम कोण करू शकतो? यो नेमी निम्नैहि अकरो छायाम घनन सप्तवारिधीन. छाया म्हणजे पृथ्वी. आपल्या रथाच्या चाकाच्या आर्यानी 7 समुद्र या पृथ्वीवर ज्यानं निर्माण केले, 7 द्वीप ज्यानं या पृथ्वीवर निर्माण केले, असं महान कर्म प्रियव्रताचं
ईश्वराच्या शिवाय दुसरा कोणी करू शकणार नाही, असं त्याच्याबद्दलचं वर्णन जगामध्ये अद्याप गायलं जातं असं शुकाचार्य म्हणतात. हे वर्णन गायलं जातं म्हणजे काय आहे? तो ईश्वर आहे हे जगाचं म्हणणं आहे. प्रियव्रताच्या पोटी जन्माला आलेल्या 7 मुलांना त्यानं ते राज्य विभागून दिलं आणि प्रियव्रत तपस्या करून अनुष्ठान करून भगवत तत्वाच्या साक्षात्काराकरता अरण्यात निघून गेला. पुढं प्रियव्रताच्या मुलामध्ये ज्येष्ठ मुलगा अग्निध्र, अग्निध्राचं राज्य सुरू झालं. त्याला एका द्वीपाचं राज्य दिलेलं होतं, तो राज्य करू लागला. आणि त्या अग्निध्राला पूर्वचित्ती नावाची एक अप्सरा प्राप्त झाली, तिच्याशी त्याचं लग्न झालं. तिच्यातच तो गुंतून पडला. श्रीधराचार्यांनी या चरित्राचा विचार करत असताना असं म्हणले, हसत हसतच शुकाचार्यांनी हे अग्निध्राचं चरित्र सांगितलंय म्हणे. कारण स्त्रीण पुरुषाचं चरित्र शुकाचार्य सांगतील कशाला? पूर्वचित्तीत अडकला ना. त्या पूर्वचित्तीचा तिनं त्याग करून गेल्याच्या नंतर पुन्हा लाभ व्हावा याच्याकरता त्यानं यज्ञ केलेत. माझी मला पूर्वचित्ती मिळाली पाहिजे. अग्निध्राचं चरित्र हसत हसत थोडक्यात सांगितलं. त्या अग्निध्राला त्यानं आपलं राज्य 9 वर्षात विभक्त केलं. एक द्वीप 9 वर्षात विभागला. 1 वर्षाचं राज्य दिलं नाभीला. हा नाभी राजा निसंतान, नाभी राजाला संतान व्हावं याच्याकरता म्हणून मग यज्ञाला प्रारंभ झाला. दिव्य यज्ञ, मोठे मोठे विद्वान ब्राह्मण ऋषी, यज्ञ सुरू झाला. आणि यज्ञामध्ये भगवान प्रगट झाले. आणि भगवंताने विचारलं, कशा करता यज्ञ? ब्राह्मणाने सांगितलं, आम्हाला पाहिजे ते देतो म्हणा. दिलं. भगवंताने दिलं म्हणून सांगितल्याबरोबर ब्राह्मणाने सांगितलं म्हणे, आमच्या यजमानाला मुलगा पाहिजे. मुलगा नुसता नाही म्हणे, तुमच्यासारखा पाहिजे. परमात्म्याने सांगितलं, माझ्यासारखा दुसरा कोण असायचा आहे? माझ्या ठिकाणी कैवल्य आहे, केवल भाव आहे. एकमेवा द्वितीयम ब्रह्म, माझ्यासारखा दुसरा कोणी नाही. सकळ गुणे संपन्न, एक भगवंताची जाण, माझ्यासारखा दुसरा कोणी नसल्यामुळं मलाच याच्या पोटी, तुम्हाला मी वचन दिलंय, तुम्ही मागाल ते देतो म्हणालो. माझ्यासारखा मुलगा पाहिजे असेल तर याच्या पोटी मलाच अवतार घ्यावा लागेल, असं म्हणून भगवंतांनी त्या नाभिराजाच्या पोटी अवतार धारण केला. हेच ऋषभदेव. ऋषभदेवाचा असा ऐश्वर्य, भगवंताचाच हा अवतार. ऋषभदेवाचं सगळं चरित्र म्हणजे काय? श्रीधराचार्यांनी एका वाक्यात सांगितलं की परमहंस पदवीला प्राप्त झालेला महात्मा आणि संसारामध्ये दिव्य संसार करणारा मनुष्य, या दोघांचंही उत्तम चरित्र, त्याचा आदर्श घालून देणारं ऋषभदेवाचं चरित्र आहे. फार सुंदर चरित्र आहे. ऋषभदेवाच्या राज्यामध्ये ऋषभदेवाने एवढी सुबत्ता जगामध्ये सांभाळली की इंद्राला सुद्धा त्यांची स्पर्धा करावी वाटली. इंद्र एका दिवशी विचार करतो, अरे माझं स्वर्गातलं नंदनवनाचं वैभव याच्या मृत्यूलोकातल्या राज्याच्या पुढे फिकं पडायला लागलं. मी पाऊसच पाडणार नाही, कसा राज्य करतो बघतो म्हणे, सुबत्ता कशी नांदवतो जगामध्ये बघतो. असं म्हणून इंद्राने यांच्या राज्यात पाऊस पाडला नाही. अवर्षण झालं तेव्हा ऋषभदेवाने विचार केला, इंद्र पाऊस का पाडत नाही? माझ्या राज्यामध्ये यज्ञ होत नाहीत का? होतात. यज्ञात भवती पर्जन्य, हा नियम आहे ना? होय. मग माझ्या राज्यामध्ये यज्ञ होणं का पाऊस पडला नाही? इंद्र माझ्याशी स्पर्धा करायला लागला. ठीक आहे, बाजूला बसवलं इंद्राला. योग सामर्थ्यानं स्वतःच्या आपल्या सगळ्या राज्यामध्ये ऋषभदेवाने पाऊस पाडून घेतला. इंद्र लाजला. आपली स्वतःची जयंती नावाची मुलगी घेऊन यांना समर्पण करायला आला. जावई करून घेतलं ऋषभदेवाला. मृत्यूलोकातला एक राजा, स्वर्गाच्या अधिपतीनं आपली कन्या यांना समर्पण करून जावई करून घ्यावं, काय योग्यता असेल विचार करा. जयंती नावाची कन्या प्राप्त झाली इंद्राची. जयंतीशी ऋषभदेवाचा संसार सुरू झाला. 100 मुलं. संसारही दिव्य, परमार्थही दिव्य. पहिला मुलगा भरत, दुसरी 9 अतिश्रेष्ठ मुलं, तिसरी 9 महायोगेश्वर, आणि 81 मुलं कर्मनिष्ठ झाली. 81 कर्मनिष्ठ आहेत, 9 महायोगेश्वर आहेत, 9 महाभागवत आहेत, आणि 1 मुलगा भरतासारखा आहे. 100 मुलाचा दिव्य संसार. ऋषभदेवाने हा सगळा संसार सांभाळता सांभाळता एका दिवशी आपल्या सगळ्या मुलांना बसवलं, उपदेश केला. तृष्णा त्याग केला पाहिजे, निष्काम भाव ठेवला पाहिजे, मनुष्याला विचार असला पाहिजे, तत्वजिज्ञासा असली पाहिजे, भगवत कथेत रती असली पाहिजे, संसार निष्काम भावानच केला पाहिजे, प्रारब्धावर सोपवूनच केला पाहिजे. दिव्य उपदेश आपल्या सगळ्या मुलांना केला आणि सांगितलं म्हणे, मी आता घराचा त्याग करून जाणारे बाबांनो, भरताला मी राज्यावर बसवतोय, त्याच्या आज्ञेप्रमाणे वागा, तुमचं सगळ्याचं कल्याण आहे. ऋषभदेवाने संन्यस्त वृत्तीनं अरण्यात जायचं ठरवलं.
अंगावर वस्त्रही घेतलं नाही. वानप्रस्थाश्रम स्वीकारायचा ऋषभदेवाने ठरवला. अंगावर वस्त्रही नाही. कोणी काही जगामध्ये आपण रस्त्यानं फिरताना आपल्याशी बोलला, आपली निंदा स्तुती काही करायला लागला, तर त्याच्या समोर आपल्या मुखातून स्तुती केल्याबद्दल त्याच्या गौरवाचा शब्द आणि त्यानं निंदा केल्याबद्दल त्याला काही टाकून बोलण्याचा शब्द बाहेर पडू नये मुखातून, या भावनेनं ऋषभदेवाने एक घासा एवढा दगड कायमचा तोंडामध्ये बसवून टाकला. एक दगड कायम तोंडात बसवला. शब्दच बोलणे नको, मुखातून शब्द फुटणे नको, ही भावना ऋषभदेवाने धारण केलेली होती. रस्त्यानं जाताना ऋषभदेवाची भावना काय? मानापमानयोस तुल्यो मित्रारी पक्षयो. मान अपमान सगळं सहन करायचे. अंगावर वस्त्र नाही, आनंदी मुद्रा आहे, कोणाशी बोलणं नाही, भगवंताचे गुणानुवाद मुखानं गुणगुणणं आहे. हे सगळं त्यांचं रस्त्यानं चालतानाचं विचित्र दृश्य पाहिल्याच्या नंतर लोकांना हे वेडे वाटायचे. कोणी त्रास द्यायचा, ऋषभदेवाला त्याचं काही वाटत नव्हतं. कोणी त्रास दिला काही वाटत नव्हतं. शुकाचार्याने दृष्टांत दिला, हत्ती रस्त्यानं चालताना त्याच्यावर गोंगावणाऱ्या माशाने त्याला कितीही त्रास दिला तरी हत्तीला त्याची पर्वा नसते. हत्ती चालतच राहतो, चालतच राहतो. लोकांनी केलेल्या कोणत्याही विरुद्ध क्रियेचा ऋषभदेवावर कोणताही परिणाम नाही, कोणताही परिणाम नाही. आता माझे श्लोक लक्षात नाही, पण जगद्गुरु शंकराचार्याने याला दृष्टांत फार छान दिलाय. उदाहरण लक्षात आहे माझ्या, शब्द लक्षात नाहीत, फक्त असे सांगून जातो. आचार्याने असं सांगितलंय, जोपर्यंत नारळाचा दृष्टांत दिलाय, नारळामध्ये जोपर्यंत पाणी आहे तोपर्यंत ती कवटी आणि खोबरं एकमेकाला चिकटून असतात, पाणी असेपर्यंत. त्याच्यामुळे माणसानं कवटी फोडायचा प्रयत्न केला की लगे खोबरंही फुटतं. होतं की नाही? पाणी असेपर्यंत कवटी आणि खोबरं चिकटून आहेत, म्हणून कवटी फोडायला गेल्याबरोबर खोबरं फुटतं, खोबऱ्याचे तुकडे होतात. हळूहळू ते पाणी वाळलं की खोबरं आणि नारळाची कवटी वेगळे पडतात. मग कवटी कोणी फोडून जरी टाकली तरी आतलं खोबरं गुंडा तसाच निघतो. या दृष्टांतातून आचार्याने काय सांगितलं? जोपर्यंत अंतःकरणामध्ये अज्ञानाचं पाणी आहे तोपर्यंत देह आणि आत्मा तादात्म्याने चिकटून आहेत. परिणाम काय होतो? देहावर आघात झाला, तादात्म्यानं आत्मा चिकटून असल्यामुळे आत्म्याकडे तो आघात जीवात्मा घेऊन बसतो. अंतःकरणातलं अज्ञानाचं पाणी एकदा वाळलं रे वाळलं की देह तादात्म्य सुटल्यामुळं आत्मा आणि देह वेगळे पडतात. मी ते मी, तू ते तू होऊन जात. येथील येथे, तेथील तेथे, याचे यास त्याचे त्यास असं होतं. परिणाम काय होतो? कवटी फोडली तरी खोबऱ्याला काही होत नाही. त्याप्रमाणे देहाला कितीही आघात झाले तरी महात्म्याच्या आत्मस्वरूपाकडे त्याचं तो सुखदुःख काहीही घेत नाही. अशी ऋषभदेवांची अवस्था आहे. अरण्यामध्ये संचार ऋषभदेवाचा चालू. सर्व सिद्धींनी ऋषभदेवाची सेवा करायची ठरवली, पण ऋषभदेवाने सर्व सिद्धीचा तिरस्कार केला. अरण्यातून संचार करता करता ऋषभदेव एका दिवशी असे रस्त्यानं जात होते. वानप्रस्थाच्या बाबतीमध्ये नियम असा दिला शास्त्राने, त्याला सकाळी उठल्याबरोबर त्याचं तोंड ज्या दिशेला असेल त्याच दिशेला दिवसभर चालत राहावं लागतं. त्यानं दिशा बदलायची नाही. ऋषभदेव त्या दिवशी ज्या दिशेला तोंड करून उठले त्या दिशेला चालत राहिले. नारण्यामध्ये दावाग्नी पेटलेला होता, दिशा बदलता येत नव्हती. दावाग्नीत चालत जावं लागलं आणि दावाग्नीमध्ये ऋषभदेवाने आपलं शरीर समर्पण करून शरीराचा उपसंहार केला. दिव्य असं चरित्र ऋषभदेवाचं. त्याच्या पुढे आहे भरताचं चरित्र. भरताच्या चरित्रामध्ये भरताचं काय झालं? भरताने 1 कोटी वर्षपर्यंत भरताने राज्य केलं. राज्यभोगाचं प्रारब्ध आपलं क्षीण झालं हे लक्षात आल्याच्या नंतर भरताने असा विचार केला की आपण अरण्यवास स्वीकारावा. पंचजनी नावाच्या एका स्त्रीबरोबर त्यांचं लग्न झालेलं, 5 मुलं झालेली. 1 कोटी वर्ष राज्यभोगाचं प्रारब्ध होतं. ते क्षीण झाल्यावर भरताने आपलं राज्य 5 पोरांमध्ये विभागून दिलं. भरत अरण्यवासाला आले, गंडकी तीरावर प्राप्त झाले, हरिहर क्षेत्राला प्राप्त झाले, तपस्या करायला लागले. एकांतात भरताची तपस्या चालू असताना एका दिवशी भरत असे नदीवर गेलेले, गंडकीवर गेलेले, स्नान वगैरे चालू आहे, संध्या तर्पण वगैरे चालू आहे.
बाजूला एक हरिणी पाणी पित होती आणि एकदा एकदम सिंहाची गर्जना ऐकू आली. सिंहाची गर्जना ऐकू आल्याबरोबर पशु घाबरतात. हरिणी घाबरली. घाबरलेली हरिणी तिने एकदम उडी मारली. उडी मारल्याबरोबर तिच्या पोटातला गर्भ होता तो उडीचा नेट लागला पोटाला आणि तो गर्भ पाण्यामध्ये गळून पडला. हरिणी पुढे गेली, मरून पडली एका गुहेमध्ये. भरत बघतायत या हरिणाच्या बालकाला आता कोणी नाही पाडसाला. भरताला त्याच्याविषयी कृपाभाव निर्माण झाला. भरताने त्याला उचललं, आपल्या आश्रमामध्ये आणलं, त्याचं लालन पालन करायला लागले. भरताचा जीव त्याच्यात गुंतला. श्रीधराचार्यांनी सांगितलंय, संग करत असताना कृपेनंही संग घडला तरी बाधक होतो म्हणतो. कृपयापि कृतसंगः पतनायैव योगिनः. योगी पुरुषांनी अगदी कृपाबुद्धीनं, दयाबुद्धीनं, उदार बुद्धीनं, परोपकार बुद्धीनं जरी संग केला तरी तो संग घडला बाधक होतो. पतनायैव योगिनः. योगी पुरुषाचं तो पतन घडवतो. त्या भरतांना त्या हरिण बालकाचा संग जडला. घरी आणलं, त्याला सांभाळायला लागले. त्याच्यातच गुंतले. एवढे गुंतले की त्यांना नित्यनियम आठवेना, विचार आठवेना. सतत भागवतामध्ये असा विचार आहे, भरत अशी पूजेला बसलेले असावेत आणि त्या हरिणीकडे तिकडून आला. भरताने पूजा सोडावी, आशीर्वाद द्यावा त्याला. कल्याणमस्तु. कशा करता हो? पूजेला बसलेल्या भरताच्या जवळ बेल, दुर्वा, तुळशी हे सगळं साहित्य त्यांनी घेतलेलं असायचं. आणि तो हरिण बाळक असा हळूहळू जवळ आला आणि त्यांना असं नुसतं तिथं येऊन त्या हरिणच शेवटी वनस्पती दिसल्यानंतर तो तोंड लावायला जवळ आला की भरताने त्याला करावं. केल्याबरोबर तो बाजूला झाला की भरत मनातल्या मनात म्हणायचे, याला कळायला लागलं बरं का, आता चांगलं कळतं, शहाणा झाला आता कशाचा शहाणा, तू वेडा व्हायला लागलास बाबा. एवढा संघ झडला. सगळं भरत विसरले आणि त्या हरिणाच्या नादी लागले. कालांतराने तो हरिण निघून गेला. दोन मतप्रवाह आहेत. अंतकालामध्ये हरिण तो भरताच्या जवळ आला होता म्हणे, आणि एक मतप्रवाह आहे अंतकालात तो आलाही नव्हता, भरताला फक्त त्याचं स्मरण झालं होतं. भागवताच्या शब्दाच्या आधाराने हे दोन मतप्रवाह सिद्ध केलेले आहेत. आपल्याला सरळ वाचताना तो हरिण आला असं दिसत नाही. भागवत वाचताना सरळ वाचताना दिसत नाही, पण काही लोकांनी ते जबरदस्तीनं सिद्ध करायचा प्रयत्न केला. आला म्हणा न आला म्हणा, पण अंतकाळात त्या भरताला त्या हरिणाचं स्मरण झालं. अंते मती सा गती. ही अंतकाळात जशी बुद्धी होते तशा पद्धतीची गती प्राप्त होते म्हणतात. भरताचा तो देह पडला. राजर्षी भरत गेले, त्यांना हरिणाचा देह प्राप्त झाला. कालंजर पर्वतावर त्यांचा जन्म झाला. हरिणाच्या देहाला प्राप्त झाल्याच्या नंतर मग भरताला आठवायला लागलं की बाबा, मागच्या देहामध्ये मी विनाकारण संग केला, त्याचा परिणाम मला भोगावा लागतोय. हरिण संग केला, हरिण देह मिळाला, आता इथं कोणताही संग करायचा नाही, भरताने ठरवून टाकलेलं होतं. आणि मग अशा अवस्थेमध्ये भरताने एका दिवशी विचार केला की बाबा, इथं निस्संग अवस्थेत आपल्या परिवाराबरोबर राहण्याच्या पेक्षा आपली जी पूर्वीची तपस्थली आहे हरिहर क्षेत्र, तिथं जर आपण गेलो तर गंडकीमध्ये गंडकीच्या पवित्र तीर्थजलाचं समास्वादन करत करत आपण आपल्या देहाचा त्याग करावा, असा विचार करून परत भरत हरिहर क्षेत्राला प्राप्त झाले. हरिण देहामध्ये तिथं हरिहर क्षेत्रामध्ये राहायला लागले, निस्संग अवस्थेत राहिले. भरताने मग एका दिवशी विचार केला की म्हणे या देहाचा आपण उपसंहार करावा. गंडकीत उभे राहिले, आकंठ जलात उभे राहिले. ते गंडकीचं पाणी असं वाढता भरताने तिथून बाहेर यायचं नाही असं ठरवलेलं असल्यामुळं त्या गंडकीच्या पात्रामध्ये भरताचा तो हरिण देह बुडाला. देह सुटला, देह त्याग झाला. भरताने तो देह सोडल्याच्या नंतर त्यांचं प्रारब्ध 3 जन्माचं शिल्लक राहिलं होतं असं वर्णन आहे. भरतस्य त्रिजन्मभिः पंचऋषिकार सांगतात. एकेन जन्मना क्षीणः. वामदेवाचं प्रारब्ध त्यांना गर्भातच ज्ञान झाल्यामुळे 1 जन्माचं राहिलं होतं. गर्भ एव शयान सन् वामदेवो विजज्ञवान. गर्भातच ज्ञान झालं, पण 1 जन्माचं प्रारब्ध राहिलं होतं. भरताला 1 जन्माचं नाही, 3 जन्माचं राहिलं होतं. राजर्षी भरताचा देह सुटला, हरिण भरताचा देह सुटला. एका ब्राह्मण कुलामध्ये भरतांना जन्म प्राप्त झाला. ब्राह्मण कुलामध्ये भरतांचा जन्म झाला. भरताची सावत्र भाऊ मंडळी काही होती. एका मातेच्या पोटी जन्मलेली काही बंधू मंडळी आणि एका मातेच्या पोटी भरत आणि भरताची एक भगिनी, असा जन्म त्यांचा झालेला. भरत तिथं जन्माला आले, तिथं नाव त्यांना भरतच प्राप्त झालं. राजर्षी आणि हरिणाचे देह सुटून ब्राह्मणाचा देह मिळाला. पण भरताने याही जन्मामध्ये ठरवून टाकलं, नाही म्हणे संग करायचा नाही. संघाचा परिणाम काय असतो आपण 2 जन्म भोगून बघितलेत.
नाही म्हणे आता संग करायचा नाही, संग करायचा नाही. भरताने परीक्षा प्रारब्ध स्वीकारलं. इच्छा अनिच्छा परेच्छाच प्रारब्धम त्रिविधम स्मृतम. पंचरशिकार सांगतात इच्छा प्रारब्ध, अनिच्छा प्रारब्ध, परेच्छा प्रारब्ध. सामान्य संसारी जीवाच्या बाबतीमध्ये इच्छा आणि अनिच्छा दोन प्रकारचं प्रारब्ध असतं. महात्म्यालाच फक्त परीक्षा प्रारब्ध असतं. इतराच्या बाबतीमध्ये परीक्षा प्रारब्धाची कल्पना करता येत नाही. ना अनिच्छन्तः न चेच्छन्तः परदाक्षिण्य संयुताः. इच्छा नाही अनिच्छा नाही, फक्त दुसऱ्याचं मन सांभाळायचं एवढाच विचार. त्यांनी सांगितलं तसं वागायचं. माझ्या इच्छेनं मी माझं प्रारब्ध मला इच्छेनं प्रवृत्त करतं, माझं प्रारब्ध मला अनिच्छेनं एखाद्या कर्मात प्रवृत्त करतं, पण महात्म्याचं प्रारब्ध त्याला परेच्छेनं प्रवृत्त करतं. उदाहरणं दिलीत पंचरशिकारांनी. अपथ्य सेवन, माणसाला अपथ्य खावं वाटतं की नाही. एखादा रोग झाला त्याला पथ्याचं जे नाही, डॉक्टरने सांगितलं डायबिटीस झाला, साखर खाऊ नको, त्याला खावीच वाटते. अपथ्य सेविनः चोराः राजदाररता अपि जानन्त एव स्वानर्थम इच्छन्ति आरब्ध कर्मतः. त्यांना माहिती आहे याच्यात आपलं वाटोळ आहे, पण प्रारब्ध त्यांना सुधरू देत नाही, म्हणून इच्छेनं तिकडे प्रवृत्ती व्हायला लागली. काही वेळेला इच्छा नसते, पण अंतःकरणातला एखादा विकार आपल्याला गप्प बसू देत नाही. पंचरशिकारांनी त्यालाही उदाहरण दिलंय. कृष्णार्जुनाच्या संवादातून आपल्याला तो विषय अनिच्छा प्रारब्धाचा समजावून दिलाय. अथकेन प्रयुक्तोयम पापंचरति पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय. इच्छा नाही पण माणूस पाप करतो. कशामुळे पाप करायला लागला तो? देवाने उत्तर दिलं कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भवः महाशनो महापाप्मा विद्येन मिह वैरिणम. कामक्रोधासारखे विकार इच्छा नसताना सुद्धा त्या कर्मामध्ये प्रवृत्त करतात. अनिच्छा प्रारब्ध असं आहे. अपथ्य सेवन करावं वाटलं, इच्छा प्रारब्ध. इच्छा नसताना पाप घडायला लागलं, विकारानं प्रवृत्त केलं पापकर्मामध्ये, अनिच्छा प्रारब्ध. आणि इच्छाही नाही अनिच्छाही नाही, फक्त दुसऱ्यानं सांगितलं म्हणून एखादं कर्म करायला लागला, परीक्षा प्रारब्ध. भरताने ठरवून टाकलं परीक्षा प्रारब्धानं वागायचं. दिव्य चरित्र आहे भरताचं. भरतांना घरामध्ये कोणी काही चांगला वागवत नव्हता. बुद्धी नाही अशा पद्धतीनं भरताने आपलं स्वतःचं चरित्र दाखवलं होतं. संगच करायचा नाही. बापाने त्यांची मुंज केली. मुंज केल्याच्या नंतर त्यांना वेदाभ्यास घडवावा असं बापाला वाटत होतं, म्हणून बापाने सुरुवातीला त्यांना गायत्री मंत्र शिकवायचा ठरवला. 2 ऋतूचा काळ, 4 महिने 24 अक्षराचा गायत्री मंत्र शिकायला भरताने 4 महिने लावले. 4 महिने लागत नव्हते, त्यांनी शिकलंच नाही, शिकायचंच नाही ठरवलं होतं. कारण त्यांचा भाव असा होता की एक मंत्र पाठ केला की बाप दुसरा पाठीमागे लावतो, दुसरा पाठ केला तिसरा, संघ जडला ना पुन्हा मंत्राचा. विद्यार्थी आता असंच म्हणतात आम्ही एकच अभंग पाठ केला 4 महिन्यामध्ये. कशा करता? पुन्हा दुसरा नको, संघ नको, बाकी सगळं चालतो, बाकी सगळं चालतो. भरतानी जे बोलावं ते आपण बोलावं असं नाहीये ना बाबा. परीक्षा प्रारब्धानं वागायचं असल्यामुळे गावामध्ये कोणी हिंडता फिरता काही काम सांगितलं, भरताने ते काम करून द्यावं. खड्डा खणा भरता, खणतच राहायचं, त्यानं थांब म्हणेपर्यंत खणायचा खड्डा. कोणी वेठ बिगारीनं, कोणी काहीतरी थोडंफार खायला देऊन भरताकडून काम करून घ्यावं. घरातल्या भावाने त्यानं बाहेर काढलं होतं तेव्हा हे सगळं बाहेरचं काम करणं चालू होतं. भरतांच्या बद्दल मग लोकांनी, घरच्या भावाने विचार केला, अरे बाहेरची कामं करायला लागला, आपल्या घरी चांगला आहे म्हणे दांडगा दुंडगा, आपण काम करून घेऊ शकतो त्याच्याकडून. घरी बोलावलं, घरची कामं करायला लावली. सगळी कामं केल्यावर भरताला खायला काय द्यावं? स्थाली पुरीश पिण्याक. पिण्याक म्हणजे पेंड. पेंड बैलाला खायला देतात, ते पेंड भरताला खायला देत होते भाऊ. स्थाली पुरीश, कुलमाश, जळके उडीद, सगळ्याचं अन्नसेवन करून झाल्याच्या नंतर शिजवलेल्या भांडणामध्ये खाली करपलेलं जे राहायचं ते सगळं खरवडून भरताला खायला द्यायचं. पण भरतानी कसं सेवन करावं ते? अमृतवत अभ्यवहरते. जणू काही माझ्या पानामध्ये आज अमृत पडलं या भावनेनं भरतानी ते
भरताचं चरित्र आपण पाहत होतो आणि भरताच्या चरित्राचा विचार करत असताना मग हे ब्राह्मण देहाला भरत प्राप्त झालेले असताना घरामध्ये अशी वागणूक भरताना प्राप्त होत होती. एका दिवशी एका शेतकऱ्यानं भरताना एका शेताचं रक्षण करायला बसवले ना, अशा अवस्थेमध्ये एक चोराचा सरदार त्यानं देवीला नवस केलेला, भद्रकालीला नवस केला होता की बाबा मला इच्छित पदार्थ प्राप्त जर झाले तर मी तुला नरबली समर्पण करेन. आणि त्याला त्याच्या चोरीमध्ये भरपूर सगळं काही मिळाल्याच्या नंतर त्यानं देवीला नरबली द्यायचा ठरवला. एक माणूस धरून आणला होता, त्याला बली द्यायचं होतं पण तो मनुष्य हातातून निसटला. मग या सरदाराच्या बाकीच्या सेवकाने चोराने विचार केला कोणी बाबा आपल्याला कोणीतरी दुसरा पुरुष मिळाल्याच्या शिवाय बरीगत नाही, नाहीतर आपला सरदार आपल्यालाच कोणाला तरी बली देईल. मग याने शोधाशोध सुरू केली. शेताचं रक्षण करत बसलेले भरत या सेवकांना मिळाले. भरतांना बघितल्याबरोबर त्याने विचारलं, भरत आमच्याबरोबर चलतं म्हणा. काहीच विचारायचं नाही, परीक्षा प्रारब्ध आहे, चला. भरतांना त्याने विचारलं म्हणे तुम्हाला मी देवीला बली देण्याकरता म्हणून येतो. ठीक आहे चला म्हणे. भरत आले. त्या दिवशी भरतांना त्याने निवांत बसवलं, त्यांना सुगंधी उठणं वगैरे लावून स्नान घातलं. भरत निवांत स्नान करून बसले, नवीन वस्त्र नेसवली, रक्तचंदन लावलं, गळ्यामध्ये रक्तपुष्पाच्या माळा घातल्या, भरताची मिरवणूक काढली, भरताला खायला दिलं, भरताने भरपूर जेवण केलं. आत्ता आपल्याला बली द्यायचा आहे माहिती असताना सुद्धा भरताने भरपेट जेवण केलं. देहाचं संग नाही, देहाचं तादात्म्य नाही, त्याच्यामुळे भरताचं हे असं चाललेलं. मग त्या देवीच्या समोर आणून भरताला बसवण्यात आलं. त्या चोराचा सरदार, बाकीचे सगळे चोर, त्यांचा पुरोहित तिथं उपस्थित होता. त्याने देवीची पूजा केली. भरताला आता बली द्यायकरता म्हणून देवीच्या समोर बसवलं. भरताला सांगितलं मान खाली घाला. त्या पुरोहितानं अशी तलवार उचलली, आता भरताच्या मानेवर घालायची. एवढ्या देवीच्याच मनामध्ये विचार आला की म्हणे अरे बाबा एवढा ब्रह्मनिष्ठ महात्मा, भगवंताने माझ्यासमोर हा कापला गेल्याच्या नंतर मला जर हात धरून विचारलं तू काय डोळे झाकून बसली होतीस का म्हणून, तर काय उत्तर देऊ असा विचार तिनं केला. आणि देवीनं मूर्तीचा भेद केला. मूर्तीतून देवी प्रगट झाली. प्रगट झालेल्या देवीने ती तलवार हातात घेतली. त्या पुरोहिताची मान छाटली, सरदाराची मान छाटली, बाकीच्या चोरांना कापलं. त्या सगळ्यांची मुंडकी घेऊन देवी अशी चेंडू खेळ्यासारखी खेळायला लागली. सगळं भरताने पाहिलं पण निर्विकार मनानं. आपल्याला कापलं जातंय निर्विकारता, हे कापले चालले निर्विकारता, यांच्या मुंडक्याबरोबर देवी खेळायला लागली निर्विकारता. देवी शांत झाली. बरं तिथून उठून निघून गेले. काही मनावर परिणाम नाही, कशाचाच परिणाम नाही. अशा अवस्थेमध्ये भरत एका दिवशी एका शेतात बसलेले असताना एक रहुगण नावाचा राजा होता, सिंधू सव्वीर देशाचा राजा. या रहुगण राजाला तत्वज्ञानाची इच्छा झाली. तत्वज्ञानाच्या उपदेशासाठी म्हणून आपण कपिलाचार्यांना शरण जावं असा विचार त्यानं केला. सिंधू सव्वीर देशापासून गंगासागर संगमात कपिलाचार्याच्या आश्रमापर्यंत जायचं त्यानं ठरवलं. एक पालखी तयार केली. पालखीमध्ये आरूढ झाला. वेट बिगारीला माणसं धरायची, मी राजा आहे म्हणून त्यांच्यावर दाब घालायचा आणि त्या लोकांना पालखी वाहायला लावायची. असं तसं पालखीमध्ये बसून गुरुच्या दर्शनाकरता निघणं झालं. रस्त्यात जाता जाता भरताच्या मुक्कामाच्या ठिकाणाजवळ आल्याच्या नंतर त्याच्या पालखीचा एक भोई निकामी झाला. त्याला चालता येईना. बाकीच्या भयाने सांगितलं म्हणे मला 4 जण असल्याशिवाय पालखी वाहता येत नाही, आम्ही 3 जण आहोत, हा चालू शकत नाही. राजाने सांगितलं बघा म्हणे दुसरा कोणीतरी अजून 4था मनुष्य बघा. हे सगळे बघायला निघाले. भरत भेटले. भरतांना विचारलं तुम्ही येणार? येतो म्हणे. पालखी व्हायची आहे? येतो म्हणे. भरतांच्या खांद्यावरती राजाने पालखी दिली. भरत पालखी घेऊन निघाले. पण रस्त्यानं चालत असताना भरताचं चालणं शास्त्रदृष्टीनं होतं. खालची रस्त्यानं चालताना नियम असा दिलाय, आपल्या समोरची एक बाणभर जागा पाहून माणसाने पाऊल टाकावं. त्या बाणभर जागेमध्ये असलेला जीव जंतू आपल्या पाऊल टाकण्यानं मरणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे, हा नियम आहे. भरतानी समोरची जागा बघावी. एखादी किडामंगी खाली जर दिसली तर ती मरू नये या दृष्टीनं भरतानी कधी पाय जवळ ठेवायचा, कधी पाय दूर ठेवायचा. असं होण्यामध्ये पालखीत बसलेल्या त्या रहुगण राजाला हिसके बसायला लागल्याबरोबर तो सगळ्या भोयांना बोलला म्हणे काय रे म्हणे बाबा धड का चालत नाहीत तुम्ही, तुम्हाला शासन करू का, मी कोण आहे माहिती नाही का, मी राजा आहे तुम्ही लक्षात घेत नाही का. असं बोलल्याबरोबर सगळेच्या सगळे भोई घाबरले. आणि त्यांनी 2-4दा राजाचं बोलणं ऐकल्याच्या नंतर राजाला सरळ सरळ सांगितलं म्हणजे राजा आम्ही बरोबर चालतो, आजपर्यंत तुम्हाला धक्के लागले का, आज मात्र धक्के लागायला लागले. त्याचं कारण आमचं चालणं दोषाचं नाही, हा नवीन आणलेला जो माणूस आहे ना हा बरोबर चालत नाही म्हणे, याचं चालणं बरोबर नाही. मग राजा भरतांना उद्देशून बोलायला लागला काय रे म्हणे तुला कळत नाही का, मी कोण आहे तुला माहिती नाही का. आणि असं बोलता बोलता राजाने त्याला विचारलं. भरताना तो विचारायला लागला म्हणे काय रे बाबा फार भार झाला का, धड रस्ता तुला दिसत नाही का. असे प्रश्न आल्याबरोबर भरतानी
या सगळ्या प्रश्नाची तत्वदृष्टीनं उत्तर द्यायला सुरुवात केली. भरताने राजाला सांगितलं, म्हणले राजा फार वेळ झाला, म्हणजे तुझं बोलणं मी ऐकायला लागलो, फार भार झाला, फार झाला का म्हणून विचारायला लागलास. अरे भार कोणाला? जो वाहत त्याला ना. मी वाहणारा नाहीच आहे. देह वाहत असेल तर त्याला काही सांगता येत नाही बाबा. मी वाहणारा नाही, त्याच्यामुळे मला भाराची कल्पना नाही. तुला रस्ता दिसत नाही का म्हणून तू विचारतोस. बाबा रस्ता कोणाला? जो चालतं त्याला ना. आम्ही चालतच जर नाही तर मला रस्त्याचा विचार कशाला विचारतोस राजा. आणि तात्विक उत्तर एक पालखी वाहणाऱ्या माणसाच्या मुखातून प्रवृत्त झालेली जेव्हा राजानं ऐकली तेव्हा पालखी खाली ठेवायला लागली. पालखीतून बाहेर आला. एखाद्या महात्म्याचा आपण अनादर केला आहे, त्याच्या खांद्यावर पालखी दिली, ही भावना राजाला झाली. राजानं साष्टांग नमस्कार घातला आणि मग भरताला तो विचारायला लागला, म्हणजे महाराज आपण कोण आहात? भरताने सांगितलं ते नंतर सांगतो, अगोदर तूच सांग म्हणे, तू कोण आहेस? तू कुठं निघालास? मी सिंधू सौवीर देशाचा राजा. काय नाव? रहुगण. कशाला निघालास? कुठं निघालास? कपिलाचार्याच्या आश्रमाकडे निघालो. कशासाठी? तत्वोपदेशासाठी. सांगतो म्हणे मीच तुला तत्वज्ञान. आणि मग भरतानेच त्याला तत्वज्ञान सांगायला सुरुवात केली. त्याला उपदेश करताना भरत म्हणायला लागले, अरे बाबा बड्या बड्या गप्पा मारायच्या, तत्वज्ञानाच्या उपदेशा करता म्हणून मी निघालो म्हणायचं, वेट बिगारीला माणसं धरायची, इतकी सुद्धा तुझी चित्तशुद्धी नाही. आणि कसा तुला तत्वोपदेश व्हायचा रे? रस्त्यानं जाताना माणसं सुद्धा, त्यांना सुद्धा तू धड बोलत नाहीस आणि निघालास कुठं तत्वोपदेशाला? चाललंय काय? भरताने त्याची चांगली कान उघाडणी केली. त्याला उपदेश केला. त्याला उपदेश केल्याच्या नंतर उपदेशाच्या शेवटी पुन्हा त्यानं विचारलं, म्हणजे महाराज कृपा करा, आपण कोण आहात सांगा. आपण अवधूत तर नाही, दत्तात्रेय तर नाही? नाही म्हणे. ज्या कपिलाचार्याच्या दर्शनाकरता म्हणून मी निघालो ते कपिलाचार्य तरी आपण नाही? नाही म्हणे. कोण आहात महाराज सांगा. मग त्याने सांगितलं, तुला राजर्षी भरताच्या संबंधाने काही माहिती आहे का? तू राजास म्हणल्यावर तुला राजर्षी भरताची माहिती असेल? हो म्हणे. राजर्षी भरत ऋषभ देवाच्या पोटी जन्माला आलेले महान राजा. हा तेच, ते जे राजे होते ना तोच मी आहे. म्हणजे मीच भरत आहे. म्हणजे आपण तर ब्राह्मण आहात महाराज. आत्ताच आपण सांगितलं आपलं हे जाणवं, आपली अवस्था, ब्राह्मणत्व सांगते. ते राजर्षी भरत तुम्ही म्हणजे? अरे माझा वेगळा जन्म झाला. कशानं झाला? हरिण संघाने झालेली सगळीच्या सगळी संगती मग भरताने त्याच्यासमोर व्यक्त केले. भरत म्हणायला लागले, म्हणे राजा अजून थोडंसं काम तुझं राहिलंय म्हणे. काय? तुला ज्ञान दिलंय, पण दिलेलं ज्ञान तुझ्या ठिकाणी टिकण्याकरता तुला वैराग्य निर्माण केलं पाहिजे. संसाराचं वैराग्य पाहिजे. विरक्ती वाचोनी कही ज्ञानासी तगणेचे नाही, हे विचारो निठाई ठेविले देवे. वैराग्याच्या शिवाय ज्ञान होत नाही, झालं तरी टिकत नाही. आमचे गुरुजी सांगत असत, वाघिणीचं दूध काढायलाही अवघड असतं आणि सांभाळायलाही अवघड असतं. तसं ज्ञान व्हायलाही अवघड आहे आणि सांभाळायलाही अवघड आहे. वाघिणीचं दूध काढणारा बहादर पाहिजे, तसा ज्ञान सिद्ध करून घेणारा महात्मा वैराग्यानं बहादर पाहिजे. वाघिणीचं दूध टिकवायला सोन्याचंच भांड पाहिजे. दुसऱ्या कोणत्या भांड्यात ते टिकत नाही. त्या भांड्याला भोग पाडून बाहेर पडतं म्हणे. तुम्ही अगदी चांदीचं भांड आणा, ॲल्युमिनियमचं तर आणूच नका. चांदीचं भांड करा, त्याच्यात वाघिणीचं दूध ठेवा, त्याला भोग पाडून ते बाहेर पडतं. पण सोन्याचं पात्र असलं टिकतं. तसं वैराग्य शुद्ध सोन्यासारखं असलं तर त्या वैराग्याच्या पात्रामध्ये ज्ञानाचं दूध, वाघिणीचं दूध टिकतं. राजाला ज्ञान सांगितलंय. राजाची कान उघाडणी करून त्याच्या अंतःकरणाला शुद्ध करण्याचा, त्याच्या अंतःकरणात वैराग्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. पण वैराग्य दृढ झाल्याशिवाय याचं ज्ञान टिकणार नाही. हा विचार करून भरताने त्याला सांगितलं, राजा बस, वैराग्य निर्माण होण्याच्या दृष्टीनं तुला काही व्यवस्था सांगतो. काय व्यवस्था? भवाटवीचं रूपक सांगितलं त्याला. संसाराच्या ठिकाणी अरण्य, संसार भयान आहे, कळालं पाहिजे. संतांनी सुद्धा संसाराची भयानकता कधी नदीच्या रूपकानं, कधी समुद्राच्या रूपकानं सांगितली की नाही. ऐसा दुस्तर भवसागर, निर्णो कैसा उतरूपार, कामक्रोधादी सावजेथोर, दिसताति भयंकर, माया ममतेचे भोवरे, घेती भयानक फेरे, वासनेच्या लहरी येते, उद्योग हेलकावे बैसते. किती भयान आहे. माया जळे भवसागरू, भरला असे अति दुस्तरू. नाथ महाराज दुसऱ्या अध्यायामध्ये भवसागराचं सविस्तर रूपक 10 ओव्यातून करतात. भयान 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 आहे हा भवसागर बाबा. हे जसं संतांनी सांगावं तसं भरतानी
त्या रघुगण राजाच्या समोर संसाराच्या संबंधानं अरण्याचं रूप केलं. अटवी अरण्य, हे अरण्य फार मोठं अरण्य बाबा. संसारी जीव, त्यांचा समुदाय, त्यांचा संसार म्हणजे अरण्यातून प्रवास करणाऱ्या व्यापाऱ्यासारखी आपली अवस्था आहे म्हणे. अरण्यातून व्यापारी प्रवासाला निघतात. त्या व्यापाऱ्याचं कसं असतं, व्यापाऱ्याचा समुदाय अरण्यातून प्रवासाला निघाला. दीर्घकाळ त्यांचा अरण्यातून प्रवास चालू असताना मध्यंतरामध्ये त्यांच्या बायकाला संतती होते, कोणी मरतो, जन्मले त्यांना बरोबर घेऊन जायचं, मेले त्यांना सोडून जायचं. हा त्यांचा प्रवास त्या प्रवासी लोकांचा जसा चालू असतो बाबा, संसारात तसंच आहे. आपला संसार चालू असताना जे जन्मले सोबत आहेत, मेले सुटले, चालूच आहे. संसाराचं गाडं चालूच राहतं. वेगवेगळ्या पद्धतीनं अरण्यामध्ये निर्माण होणारं चक्रीवादळ, अरण्यामध्ये निर्माण होणारी वाहतूळ, अरण्यामध्ये निर्माण होणारे वेगळ्या वेगळ्या पद्धतीची भूतप्रेतादिकाची दर्शनं, या सगळ्याच्या स्थानामध्ये संसारातलं काही ना काहीतरी रूपकानं ठेवून भरताने त्याच्या समोर भवाटवीची भयानकता सांगितली. आणि राजा भयकंपित झाला. संसाराचं रूप ऐकून थरथर कापायला लागला. तेव्हा त्याला सांगितलं खंडे बाबा, असा हा संसार असल्यामुळं याच्यात रमण्यात अर्थ नाही, बाजूला व्हावं, विरक्त व्हावं. तेव्हा तुला आत्ता सांगितलेलं ज्ञान हृदयात टिकतं, परिणामक्षम होतं. राजाला ज्ञान झालं. भरताचं काम संपलं. पुढं भरताच्या वंशाचं वर्णन आहे, पुढे भुवन कोशाचं वर्णन आहे.